सर्वप्रथम या ठिकाणी या सभागृहात व्यक्तीच्या माझ्या वतीने शिवेंद्रराजांच्या वतीने आणि उपस्थित सर्व मान्यवर नगरसेविका नगरसेवक उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। आज अत्यंत एक ज्याची वाट सातारा शहर पाहत होते असा हा दिवस मोठला आहे, कारण की बरेच दिवस प्रशासक होता आणि त्यामुळं लोकांची कामं होत होती, पण तिथल्या थोड्या वेगाने होत नव्हती। पण आज या ठिकाणी संपूर्ण सर्व जे नवनगराचे सदस्य निवडून आलेले आहेत आणि त्यांचं आता नेतृत्व करणारे आमचे मित्र अमोल मोहिते नगराध्यक्ष या सभागृहात आल्यानंतर एक आठवणीला उजाळा मिळतो। कारण माझी सुरुवात सामाजिक राजकीय सुरुवात पूर्ण झाली असेल तर ह्याच सभागृहात झाली आणि ह्या सभागृहात आल्यानंतर जुन्या आठवणीला उजाळा तर मिळतोच, पण त्याचबरोबर लवकरच मला वाटतं एक एप्रिलपर्यंत आपल्याला म्हणण्यापेक्षा आपण सर्व नगरसेवकांना नगरसेविकांना एप्रिलमध्ये फार मोठ्या प्रशस्त अशा इमारती आपण पदार्पण करणार आहोत। बिल्डिंग मोठी जरी असली तर लोकांच्या अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं भरपूर आहेत, त्या पूर्ण व्हाव्यात आणि होतील याची मला खात्री आहे। कारण की निवडून देत असताना लोकांच्या ज्या मनात भावना असतात की या व्यक्तीकडनं निश्चितपणे लोकांचं संपूर्ण हित जोपासलं जाईल आणि त्याबद्दल जसं त्यांच्या मनात कुठल्या प्रकारची खंत नव्हती तसं आमच्या दोघांच्याही मनात कुठल्याही प्रकारची खंत नाही, किंवा मला खात्री आहे की तुमच्या हातून जास्तीत जास्त समाजसेवा या ठिकाणी घडत। हे करत असताना शिवेंद्रराजे असतील, मी असेल, यावेळेस नगरसेवक तर बदल तर लिमिटेड होते, इच्छुक भरपूर होते आणि माझ्या आणि त्यांच्या जे समोर एक तेच निर्माण तयार झाला की नेमकं निवड कोणाची करायची। आम्ही दोघांनी फक्त एकच विचार केला की जवळचा आमचा असं आम्ही कोणाला मानत नाही, सगळे जवळचेच आहेत, पण आजपर्यंत त्यांच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडलं किंवा पदावर नसताना देखील लोकांची यांनी सेवा केली। नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा आज म्हणजे जरी अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आपण करत असतो तर या सुद्धा सगळेजण निवडून आल्यानंतर इथं पहिला दिवस या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहे। मग आपलं सर्वांचं मी सातारचा आपला आमदार म्हणून या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये स्वागत करतो। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले खासदार साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, ते सुद्धा आपल्याला शुभेच्छा देणार आहेत। त्याचबरोबर त्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं आणि अध्यक्षपदाची सूत्र ज्यांनी हाती घेतली मान्य अमोल मोहिते, त्याचबरोबर पुढारीचे संपादक हरीश पाटणे, मान्य पुण्यनगरीचे संपादक विनोद कुलकर्णी, मान्य अविनाश कदम, ॲडव्होकेट
बनकर साहेब आणि उपस्थित सर्वच विद्यमान नगरसेवक, आपले सगळ्या नगरसेविका, त्याचबरोबर आपले चीफ ऑफिसर, नगरपालिकेचा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सर्व सातारकर बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, ज्याचा उल्लेख आता शिवसाहेबांनी केला की तब्बल 4 वर्षानंतर नगरपालिकेला लोकनियुक्त अध्यक्ष आणि जनतेनं निवडून दिलेले नगरसेवक हे मिळाले ही वस्तुस्थिती आहे. अनेक अडचणी आणि अनेक याच्यानंतर या निवडणुका राज्यात झाल्या आणि त्याचे निकाल झाल्यानंतर आज आपण सगळ्यांनी आपापला कार्यभार सांभाळलाय. आपण आता काम करायला सुरुवात केली आहे आणि एक सगळ्यांमध्येच आनंदाचं वातावरण आहे की लोकशाहीतली जी प्रथम आहे की निवडणुका होणं हे जिवंत लोकशाहीचं लक्षण असतं आणि या निवडणुका कोविडमुळं नंतरच्या कायदेशीर काही गोष्टींमुळं लांबत गेल्या आणि अनेक वर्ष प्रशासक सगळ्या नगरपालिकांवर, महानगरपालिकांवर, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांवर होते. याचा आपल्याला अनुभव येत होता. सगळ्यांची अपेक्षा होती की बाबा कधीतरी निवडणुका व्हाव्यात, ज्यांना काम करायचे किंवा लोकांमध्ये ज्यांच्याबद्दल जबाबदारी त्यांच्यावर आपल्या प्रभागाची, आपल्या वॉर्डाची द्यावी, ही भावना ज्यांच्या मनामध्ये त्यांच्याकडे ती जबाबदारी जावी. आणि आज निवडणुकांनंतर ज्या पद्धतीनं आपल्या साताऱ्यामध्ये सुद्धा निकाल झाले आणि आपण सगळेजण आज चांगल्या मताधिक्यानं आपण सगळेजण निवडून आला. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आपण स्थानिक आपल्या आघाड्या बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांवर आपण सगळेजण निवडणूक लढलो. आज त्या याच्याप्रमाणे आज पहिल्यांदा मला वाटतं एवढ्या याच्यामध्ये इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे विचाराची नगरपालिका ही साताऱ्यामध्ये आपण निवडून आणू शकलो, ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.